नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघा, आज रविवार आहे आणि आज दर्श अमावस्या आहे. माघ अमावस्या म्हणूनही या अमावस्येला ओळखलं जातं. आजच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचे भरपूर असे उपाय आणि सेवा करत असतो. खास करून लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते, पूजा केली जाते. त्याचप्रमाणे जर का आपल्या घरावर कोणी करणी बाधा केली असेल, मुलांना नजर दोष झाली असेल, मुलं चिडचिड करत असतील, घरात बाहेरच्या बाधा असतील, किंवा बघा एखाद्याने जर का मुलांची स्तुती केली तर मुलांना दृष्ट लागते, किंवा एखाद्याचं चांगलं झालेलं पाहवत नसेल तर बघा त्यामुळे देखील घरातील व्यक्तींना बाधा होते. घरात नको असलेल्या शक्तींचा वावर असतो. तर या सर्व गोष्टींसाठी बघा, तुमच्या आणखीन इतर कोणत्या समस्या असतील तर या सर्व समस्यांसाठी तुम्ही आज अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्की करा. जर का तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तर बघा यामुळे तुमच्या घरातील सर्व बाधा, इडापिडा, त्याचप्रमाणे करणी बाधा, बाहेरच्या बाधा या सर्व निघून जातील. तुम्हाला हा उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये बघा, संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात. या उपायासाठी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. बघा, अगदी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुम्हाला अगरबत्तीची रक्षा घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या उजव्या हातात पिवळी मोहरी घ्या आणि अगरबत्तीची थोडी रक्षा घ्या आणि तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे. कुठलीही सेवा करताना, उपाय करताना बसण्यासाठी आपल्याला आसन टाकायचं आहे. देवासमोर दिवा, अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तुमच्याकडे जर का नित्य सेवेचं पुस्तक असेल तर बघा, या पुस्तकामध्ये वेदोक्त वल्गम सूत्र हे तुम्हाला 11 वेळा या स्तोत्राचं पठण करायचं आहे. यानंतर 11 वेळा काल भैरव अष्टक या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र आहे. काल भैरव अष्टक आणि वेदोक्त वल्गा सूत्र या स्तोत्राचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. बघा, 11 वेळेसच पठण करायचं आहे. आणि हे पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी आणि ही रक्षा तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे. तुमच्या घरात जेवढे रूम असतील तेवढ्या रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. आणि शिल्लक राहिली तर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे. कोणाच्या अंगावर पडेल असं तुम्हाला फेकायचं नाही आहे. तुम्हाला राहिलेली मोहरी घराच्या बाहेर फेकायची आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही या अमावस्येला हा उपाय करून बघा आणि प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करा. बघा, 12 अमावस्या तुम्ही हा उपाय करून बघा. कितीही तुमच्या घरात कितीही खराब गोष्टी असतील, कितीही कटकटी असतील, कितीही नजर बाधा, निगेटिव्ह ऊर्जा असेल, ती जाणार म्हणजे जाणार. कारण हा उपाय स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितलेला उपाय आहे. स्वतः स्वामींच्या केंद्रात सांगितलेला हा प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय आपण अमावस्येला करायचा आहे. फक्त अमावस्येला तुम्ही हा उपाय करायचा आहे. काल भैरव अष्टक हे इतकं प्रभावी असं स्तोत्र आहे. या स्तोत्राचं पठण तुम्ही दररोज तुमच्या नित्य सेवेमध्ये देखील करू शकतात. देवापुढे एक अगरबत्ती लावा आणि तुम्ही हे स्तोत्राचं पठण संध्याकाळी दररोज 1 वेळा नक्की करून बघा. बघा, यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट हे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे बघा, याचप्रमाणे वेदोक्त वल्गम सूत्र हे जरा वाचायला अवघड आहे, पण तरी देखील तुम्ही अमावस्येला याचे 11 पाठ म्हणजे 11 वेळा हे स्तोत्र बोला. 11 वेळा काल भैरव अष्टक बोला आणि बस तुम्हाला एवढी सेवा करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर का नित्य सेवेचं पुस्तक नसेल तर बघा, तुम्ही यूट्यूबला लावून द्या. 11 वेळा याचं श्रवण करा. एका ठिकाणी बसून 11 वेळा श्रवण करा आणि त्यानंतर ही मोहरी, ही रक्षा तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे आणि राहिलेली तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे. बघा, खूप प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही आजच्या अमावस्येला आवर्जून करा. हा उपाय फक्त तुम्हाला हा प्रदोष काळामध्येच करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील ही माहिती शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.